श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे ज्योतीज रेडी रांगोली पॅचेसमध्ये। मी काल कमळचा व्हिडिओ अपलोड केला होता, तुम्ही बघितला असेल। ज्यांनी बघितला नाही त्यांनी माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी काल जो पॅच बनवला होता तसे मी अजून पॅचेस बनवले आहे। त्याचा वापर करून आज आपण एक उंबरठा पट्टी असं पण म्हणू शकतो किंवा उंबरठा पूजनमध्ये पण ह्या रांगोळीचा वापर करू शकतो। तर मी 3 कमळ प्लेस केलेले आहे आणि जी मधली स्पेस आहे तिथे सिंपल फक्त सेंटरची लाईन थोडी मोठी काढली व्हाईट रांगोळीनी आणि कडेनी 2 छोट्या लाईन काढलेल्या आहे आणि जी सेंटरची आहे तिथे व्हाईट डॉट दिलेले आहे। हे जे पॅचेस आहेत ते वापरायला खूप इझी असतात, पुन्हा पुन्हा वापरू शकतो आपण। आपलं काम झालं की आपण उचलून घेऊ शकतो आणि याचा फायदा असा आहे की ही रांगोळी पुसली जात नाही। आपण कितीही मेहनत करून रांगोळी काढतो पण कधी-कधी आपला किंवा लहान मुलांचा धक्का लागून रांगोळी पुसली जाते। त्यामुळे रेडी रांगोळी पॅचेस हे खूप फायदेशीर आहेत। मी भरपूर असे पॅचेस बनवलेले आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा। वेगळ्या प्रकारचे पॅचेस जसं की आपण पाटाभोवती पण वापरू शकतो किंवा डेली मी वारांच्या रांगोळ्या पण बनवल्या आहे, त्या पण नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, मी आता सेंटरचा जो स्पेस आहे तो लाईननी पूर्णपणे भरला आणि आता साईडला पण जी जागा आहे तिथे फक्त डॉटनी सेंटर मोठा करून आणि त्याच्या कडेला छोटे छोटे डॉट दिले आहे आणि त्याच्यामध्ये येलो आणि रेड कलर भरला आहे। बघा, 2 मिनिटात आपली किती सुंदर रांगोळी तयार झालेली आहे। काहीही वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटात सुंदर अशी रांगोळी तयार होते।